तर मध्य पूर्वेतील युद्धाचे चटके आता महाराष्ट्रातील लग्न कार्यांना आणि मंगल कार्यांना बसू लागलेत। गॅस टंचाईमुळे केटरर्स समोर संकट उभं राहिलंय। नागपुरात जिल्हा परिषदेच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनासाठी आलेल्या हजारो महिलांच्या जेवणाची व्यवस्था करतानाही केटरर्सची दमछाक होतीये। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूयात। युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जो आहे तो आता सगळीकडे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर कॅटर्स वेबसाईट जे आहे त्यांनाही मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या नागपुरातील एका ठिकाणी मोठा कार्यक्रम होते आहे, त्या ठिकाणी 3000 लोकांचं जेवण तयार केलं जात आहे। मात्र सिलेंडरचा तुटवडा आहे, पाहिजे त्या प्रमाणात सिलेंडर असल्यामुळे अखेर त्यांनी चुली पेटवलेल्या आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे चुली पेटवलेल्या आहे, कारण पाहिजे त्या प्रमाणात गॅसचे जे बर्नर आहे ते उपलब्ध होऊ शकत नाही, या सिलेंडर उपलब्ध होऊ शकत नाही। त्याचा फटका जो आहे तो व्यावसायिकांना बसत आहे। खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, मोठ्या प्रमाणात लग्न असणार आहे आणि लग्न सराई असताना जेव्हा व्यापाऱ्यांना किंवा कॅटर्स धारकांना जेव्हा सिलेंडरची गरज पडेल ते मिळाले नाही तर त्यांच्यावर मोठी अडचण झालेली आहे। सर सिलेंडर कहाँ मिल रहे हैं? एक दो सिलेंडर दिन में नहीं मिल पा रहे हैं और खाना हमारा 20 सिलेंडर का काम है कम से कम डेली का। बहुत परेशानी हो रही है। तो क्या कर रहे हैं इसके लिए? आपके पास में ऑप्शन क्या है? अभी चूल्हे जलाए आपने? अब क्या काम बंद करना पड़ेगा, चूल्हे कहाँ चलाएंगे, चूल्हे पर खाना कहाँ पकता है इतनी जल्दी। ज्या ठिकाणी सिलेंडर्स होते त्या ठिकाणी सिलेंडरना काही ठिकाणी चुलीचा सुद्धा उपयोग करावा लागत आहे। हे सिलेंडर संपल्यानंतर चूल पेटवावी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।